मित्रांनो, सर्वांना जय जिजाऊ. आज कुठल्याही गावखेड्यामध्ये जा किंवा एखाद्या शहरातल्या गल्लीत जा, तर आपल्याला त्या ठिकाणी एक विदारक असं वास्तव पाहायला भेटतं. ते म्हणजे 25 ते 40 वयोगटातील आमचे असंख्य तरुण तुम्हाला असे दिसतील की त्यांना लग्नासाठी कोणी मुली देत नाहीत की किंवा ते नेमका आपण बगर विश्वास लग्नाचे भरोसा आहेत. ठेवायचा तरी कोणावर? आणि अशा स्थितीमध्ये ही जी काही अवस्था दिवसेंदिवस हिच्यामध्ये बदल किंवा परिवर्तन किंवा सुधारणा होण्याच्या ऐवजी दिवसेंदिवस ही परिस्थिती अधिक बिकट बनत आहे. हे एक भयावह वास्तव तुम्ही आम्ही सर्वजण आपल्या उघड्या डोळ्यांनी पाहतो आहोत. आणि अशा स्थितीमध्ये मग याच्यावर जे काही उपाययोजना व्हायला पाहिजे, तर आपण वैयक्तिक स्तरावर याबाबत आपण आपले मत मांडत असतो किंवा आपले विचार सांगत असतो किंवा आपण आपले सल्ले देत असतो. मात्र सामूहिक स्तरावर ज्या गोष्टी ह्या घडायला पाहिजे की विवाह जुळत नाहीत, का जुळत नाहीत, कशामुळे जुळत नाहीत, याच्या मागची नेमकी कारण मीमांसा काय, मुलींच्या अपेक्षा खरंच वाढलेल्या आहेत का, किंवा मुलांमध्ये व्यसनाधीनतेचं प्रमाण वाढलेलं आहे का, किंवा बेरोजगारी वाढलेली आहे का, किंवा मुलींच्या अपेक्षा का वाढत आहेत, अपेक्षांसोबत लग्न होत आहेत का. अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या गोष्टी चर्चेला यायला पाहिजे. त्याची मूळ कारण मीमांसा शोधली गेली पाहिजे आणि मग त्याच्यावर उपाययोजना सुचवल्या गेल्या पाहिजे. मात्र तसं करताना कोणी दिसत नाही. समाज माध्यमातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण फक्त एकमेकांवर एकतर्फी आरोप करतोय आणि हे आरोप करत असताना त्यातून फक्त आपण एक आत्मिक समाधान मिळवण्याचा प्रयत्न करतो. मात्र समाजाने किंवा आपल्या समाज व्यवस्थेने सामूहिक प्रयत्नाद्वारे या गोष्टींची सोडवणूक करायला पाहिजे. आमच्या सरकारने या गोष्टींची सोडवणूक करायला पाहिजे. मात्र आमचं सरकारही यासाठी काही करत नाही किंवा आमची समाज व्यवस्थाही यासाठी काहीच करताना दिसत नाहीये. आणि अशा स्थितीमध्ये आज कुठल्याही गावखेड्यामध्ये जर गेलं तर आपल्याला एक प्रत्येक गावामध्ये काही गोष्टींच्या बाबतीत आपल्याला सामाजिक एकोपा पाहायला मिळतो. म्हणजे जी काही एकात्मता जी काही असते तर ती पाहायला मिळते आणि अनुभवायला मिळते. आज प्रत्येक गावामध्ये वेगवेगळे सत्संग सप्ताह सुरू आहेत. मंदिरामध्ये वेगवेगळे धार्मिक कार्यक्रम सुरू आहेत. तो आपल्या प्रत्येकाच्या श्रद्धेचा आणि आस्थेचा विषय आहे. ईश्वराप्रती आपली प्रत्येकाची वेगवेगळ्या अंगाने श्रद्धा असते आणि मग या श्रद्धेपोटी आपण एकत्र येत असतो. अनेक गावामध्ये दर सोमवारी म्हणा किंवा एकादशीला म्हणा किंवा कुठल्या तरी तिथीला मंदिरामध्ये एकत्र जमण्याची परंपरा आहे. आरतीच्या निमित्ताने म्हणा किंवा हरिपाठाच्या निमित्ताने म्हणा किंवा अजून कुठल्या कार्यक्रमाने अशी एकत्र येण्याची ही आपली एक पूर्वापार चालत आलेली एक परंपरा आहे. अनेक गावामध्ये आता सप्त्याचे कार्यक्रम सुरू होतात. त्या निमित्ताने सगळी मंडळी ही एकत्र येत असते आणि अशा वेळेस आपण मग धार्मिक सत्संगाचा अनुभव घेत असतो. मात्र अशा वेळेस जर आपण या विषयावर कुठेतरी चर्चा केली, चर्चासत्र ठेवलं किंवा बसल्या जागी 4-2 लोकांच्या किंवा 10-5 लोकांच्या ग्रुपमध्ये जर चर्चा केली की तुमच्या आमच्या मुलांची लग्न जुळत नाहीत, समाजामध्ये बेरोजगारी वाढली आहे, व्यसनाधीनता वाढली आहे, अनेक गोष्टी आहेत की ज्या गोष्टीवर आपण कुठेतरी त्याला पायबंद करू शकत नाही. त्या गोष्टी सातत्यानं वाढत चाललेल्या आहेत आणि त्याच्यामुळे या अंधानुकरणामुळे आमचा समाज हा कुठेतरी अंधाराकडे जातो आहे. तर यावर कुठेतरी उपाययोजना शोधण्यासाठी जर आपण चर्चा केली किंवा जेव्हा माझ्या गावामध्ये जर एखादा 7 दिवसाचा धार्मिक सत्संगाचा कार्यक्रम होत असेल, कीर्तन सप्ताह होत असेल, तर कीर्तनकाराला 10,000 पासून 50,000 पर्यंत फी दिली जाते. एका दिवसाचा साधारणतः खर्च हा 40-50 हजारापर्यंत असतो. आणि मग अशा स्थितीमध्ये जर त्याच्यामध्ये ज्या काही समाजामध्ये परित्यक्त्या असतील, विधवा असतील, विधुर असतील, बगर लग्नाची मुलं मुली असतील, तर अशांसाठी आपल्या तालुक्यापुरता, जिल्ह्यापुरता एखादा वधूवर परिचय मेळावा जर घेता आला आणि त्यातून जर विवाह जुळवण्यासाठी काही मध्यस्थांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करण्यात आला किंवा त्याच्यासाठी जर काही पुढाकार घेण्याचा प्रयत्न झाला तर ही निश्चितच एक चांगली दिशा देणारी बाब ठरू शकेल. मात्र अशा गोष्टींच्या विरोधात बोलणं एकीकडे तर सामाजिक दृष्ट्या पाप मानलं जातं, कुठेतरी चुकीचं मानलं जातं. असं बोलायला किंवा असा विचार सांगायलाही अनेकांची हिंमत होत नाही. आणि मग कधी कुणाच्या घरावर काय असं बोलण्यामुळे दगड येतील हे सांगणं थोडं अवघड असतं आणि अशा गोष्टीवर मग आपण कधी विचार करत नाही. तर याच्यातून काही करता येईल का यावर समाज मनाने विचार करणं आवश्यक आहे असं आम्हाला वाटतं. तुम्हाला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद. जय जिजाऊ.